राम राम मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आलो आहे राजस्थानी हॉटेलवरती जेवायला. तमिळनाडूच्या एरियात येतं जोधपूरवाल्याचं राजस्थानी हॉटेल आहे. थोडा वाहनांचा हॉर्नचा आवाज येतो. दळिंद्र येते ना सारखीच आहे. काही जेवणाची ऑर्डर दिलं दळिंद्री सारखीच ही करते. हॉर्न बिनकामाचा आवाज येते, टमटमवाली सगळी सर्व तसंच येते. तर मित्रांनो, आपण जेवणासाठी आलेलो आहे. बघा हे टुळकं बसलं ड्रायव्हरांचं. हे ऑर्डर घेतोय. आता आपली ऑर्डर घेऊन आला दही रायता. पहिल्यांदा त्यांची दिली काहीतरी भेंडी मसाला काहीतरी आहे त्यांची ऑर्डर, शेवभाजी. नंतर आपल्याकडे आपण मागवला आहे दही रायता स्पेशल. काय आला आपला दही रायता, बाजरीची भाकरी. एक भाकरी 20 रुपयाला पडती. जाम राजस्थानी पैसे कमवते. दह्यात फक्त काय थोडाफार मसाला टाकून रायता बनवला आहे. काय आपल्याला झोपायचं तर म्हणून रायता खात होतो आपण, दुसरं काय कारण नव्हतं. थंडीत नाही खात. थंडीचे दिवस नाही तर थंडीच्या अगोदरचं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अगोदरचा पहिल्या आठवड्याच्या व्हिडिओ. नोव्हेंबर 15 नोव्हेंबर नंतर थंडी पडायला चालू झाली. तर मित्रांनो बघा, तमिळनाडूच्या पुढं आलं का एक घाट लागतो बघा. आपली सॉरी तमिळनाडू पुढंच म्हणतो. तमिळनाडू स्टार्ट झाल्यानंतर बघा एक ह्याच्या आसपास सेलमच्या आसपास, कृष्णागिरी सेलमच्या आसपास एक घाट लागतो बघा. तिथं तुम्हाला काय थांबवली जाते गाडी, ब्रेक चेक केलं जातं. तर कारण घाट एवढा डेंजर आहे ना, ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त. त्यांनी काय केले, तिथं गाड्या थांबवतात, माहिती देतात बघा. मला माहिती देतो. लँग्वेज इल्ला माहिती देतात त्यांच्या रस्त्याची विषयी. वाहनांचा आवाज पण आला पाहिजे थोडाफार, तुम्हाला पण कळलं पाहिजे वाहनं येते पाठीमागून रस्त्यावरती. काय त्रास असतो व्हिडिओ शूट करताना, किती त्रास होतो त्यांना, आपल्याला कसे दाखवतात व्हिडिओ शूट करून. इकडं एवढी झाडी आहे ना, समुद्र जवळ असल्यामुळं इकडं गरमीचं प्रमाण जास्त, झाडीचं प्रमाण जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्या रस्त्याच्या कडेने झाडं कमी आहेत त्याच्या डबल टिब्बल झाडं आहेत रस्त्यात, पण गरमी पण तितकीच आहे. इकडं माझ्या अंदाजाने यावर्षी पाऊसच कमी झाला आणि दरवर्षीच इकडं गरमी जास्त असते. हे रस्त्याचं काम चालू आहे, घाट शिक्षण करायचं, चौडा करायचं, जिथे ॲक्सिडेंट पॉईंट येतं का नाही. ही स्टेट अशी आहेत आपल्यासारखं नाही, जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सरळ करून घेतात. आता आपला नवली ब्रिज झाला महाराष्ट्रात, तर ते येणाऱ्या गाड्यांना तो ब्रिज उंच करून जर घेतला नदीपासून डायरेक्ट पुढे त्या चढणाला जोडला ब्रिज डायरेक्ट, तर ॲक्सिडेंटचं प्रमाण लय कमी होईल. तसे काय करणार नाही. खालून पुण्यातून येणार आहे डायरेक्ट चढापाशी जोडा ना, जाऊन त्यांना सर्व्हिस रोडने खालनं येणार आहे ते डायरेक्ट हायवेला जोडले. त्यामुळे ते सगळा राडा होतो ॲक्सिडेंट. कारवाली ती तिकडं अलीकडं, कंटेनर नावाला बेसावत होतो. हे बघा नजारा आपला, डोंगर आहे बघा, झाडी बघा कशी एक नंबर झाडे. इंग्लिश झाड आहेत रोडच्या कडेने काही ठराविक, पण रोडच्या आतल्या बाजूला आहेत ना, म्हणजे थोडं एक 100-1 फूट सोडलं का नाही, किती जबराट झाड आहेत ना. आता इथं थांबायला जागा आहे, हॉटेल आहे, पंप आहे, काही गाड्या थांबल्यात मस्तपैकी. इकडं पोलीस बरं का साऊथला, तमिळनाडू साईडला अजिबात त्रास देत नाही. पण मधुरा